माझं गाव बदलत आहे. कृष्णापुरी. श्रीकृष्ण मंदिराचा भक्तिमय ठेवा हे कृष्णापुरी गावाचे वेगळे वैशिष्ट्य आहे. यावरूनच गावाचं नामकरणही झाले आहे. बंजारा बांधवांची संख्या अधिक असून 80% लोकसंख्या ऊसतोडीचे काम करते. गावात विकास कामे फारशी झाली नसल्याची खंत ग्रामस्थ मांडायचे. तथापि आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी विकास कामांसाठी निधी देऊन कृष्णापुरी गावाला प्रगतीच्या प्रवाहात आणले आहे. कृष्णापुरीकर याबद्दल मोठे समाधान व्यक्त करतात. कृष्णापुरी धरणही येथे आहे. शेतीचे काम करायला येथील तरुणाईला आवडते. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी विविध योजनांचा लाभही येथील गावकऱ्यांना मिळवून दिला आहे. गावात लोंढे तांडा स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती 10 लाख रुपये, गाव अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण 5 लाख रुपये, गाव अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण 10 लाख रुपये, विविध विकास कामांसाठी निधी मंजूर झाला आहे. ही सर्व कामे पूर्ण झाली आहेत. ज्या रस्त्यावर आपण उभा आहोत त्या रस्त्याची आदली जर परिस्थिती बघितली तर ह्या ठिकाणी संपूर्ण शाळेचा जो परिसर आहे तिकडनं तर ह्या परिसरातनं सर्व मोटरसायकल सुद्धा येत नव्हती. इतकं दाटीवाटीचा रस्ता होता आणि सर्वीकडे पाणी तुंबलेलं असायचं. दादा मंगेशदादा चव्हाण हे सोसायटीच्या इलेक्शन संदर्भात या ठिकाणी ज्यावेळेस आले होते तर दादांना ह्या रस्त्यावरनं पायी यावं लागलं होतं. त्यावेळेसच दादांकडनं मी मागणी केली की दादा तुम्ही ह्या रस्त्याचं काम करा. दादांनी शब्द दिला की इलेक्शनला तुम्ही मला मतदान द्या अगर नका द्या, तुमचा हा रस्ता मी 10 दिवसात मार्गी लावतो. बाकीचे राजकारण्याचं कसं असतं की ज्यावेळेस मॉब जमतो त्यावेळेस एखाद्या वेळेस शब्द देऊन द्यायचा आणि नंतर ते हवेत विसरलं जायचं. पण तुम्हाला या ठिकाणी मला सांगताना आनंद होईल की दादांनी 10 दिवसाचा जो अवधी दिला होता अवघ्या 2-3 दिवसात सर्वे करणारे अधिकारी आले, कॉन्ट्रॅक्टर आले आणि 13व्या दिवशी या रस्त्याचं काम चालू झालं आणि एका महिन्यात या सर्व रस्त्याचं काम पूर्णत्वास गेलं. तर शब्दाला जागणारा नेता अशी दादांची संपूर्ण चाळीसगाव तालुक्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ओळख आहे. लोंढे कृष्णापुरी वरखेडे रस्ता सुधारणा करण्यासाठी 3,50,00,000 रुपये निधी मंजूर झाला असून काम अंतिम टप्प्यात आहे. कृष्णापुरी लोंढे पाणी पुरवठा योजनेसाठी 1,38,16,000 रुपये निधी मंजूर झाला आहे. सेवालाल भवन बांधकामासाठी 20 लाख रुपये निधी मंजूर झाला असून निविदाही प्रकाशित होऊ घातली आहे. कृष्णापुरी लोंढे तांडा येथे रस्ता सुधारणा करण्यासाठीही 10 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. दादांनी आमच्या कृष्णापुरी गावामध्ये आजपर्यंत भरपूर निधी दिलाय आणि भरपूर चांगले कामं केलेले आहेत. रस्त्यांचे समजा आपल्या जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी वगैरे, पाण्याच्या टाकीचा या जलजीवन मिशन मध्ये खूप अडथळा आला होता. आम्हाला वरखेडेवाल्यांनी खूप त्रास दिला होता, तरी पण तो वाद दादांनी मिटवला. तसं काम खूप चांगलं केलेलं आहे दादांनी. दादांच्या विषयी दादा बरेच काही प्रत्येक तांड्यांवरती आजपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे. आमच्या इथं पण देण्याचा प्रयत्न खूप करत आहे. जलपेय योजना असेल, त्यानंतर गावांतर्गत रस्ते असतील, त्यानंतर कृष्णापुरी वरखेडे रस्त्याचं ते पण दिलंय त्यांनी आणि दादांचं काम खूप चांगलं आहे. कृष्णापुरीतील समस्यांच्या गाठी सोडवताना आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी अनेक प्रलंबित कामे पूर्ण केली आहेत. आमदार असावा तर मंगेशदादांसारखा असे कृष्णापुरीचे ग्रामस्थ अभिमानाने म्हणतात. विकास दूत असणाऱ्या मंगेशदादांना पुन्हा निवडून देण्याचा संकल्प भगवान श्रीकृष्णाला साक्षी ठेवत कृष्णापुरीच्या ग्रामस्थांनी केला आहे. म्हणून गावकरी म्हणतात, कहो दिल से मंगेशदादा आमदार फिरसे. शेतकऱ्यांचा खरा हा मित्र मंगेशदादा शेतकरी पुत्र. शेतकऱ्यांचा खरा हा मित्र मंगेशदादा शेतकरी पुत्र. मंगेशदादा चव्हाण आहे माणूस